आज तयारी केली लाडू बनवण्याची. चला तर पाहूयात लाडू कसे बनवले. करायला एकटी असल्या कारणानं मी लाडूचा चुरा मिक्सरमध्येच करून घेतला. कशी वाटली आयडिया? आज मला या लाट्यांचा चुरा करताना आठवण झाली एका खास व्यक्तीची, ते म्हणजे माझे आजोबा. कधी लाडू करत असताना आजोबा या लाट्यांचा मला चुरा करून द्यायचे. आयुष्यात माणसं निघून जातात, पण खूप आठवणी सोडून जातात. मिस यू आजोबा. त्यांना हे लाडू खूप आवडायचे. खूप तोंडात दात नसल्या कारणानं हे लाडू फक्त ते गरम गरमच खायचे आणि थंड झाल्यावर चावत नाही असं म्हणायचे. त्यामुळे मी केल्या पहिला लाडू हा आजोबांनाच द्यायचे. खूप भारी आनंद होता तो. खूप मजा येत होती. गेले ते दिवस, राहिले त्या आठवणी. मिस यू आजोबा. माणसानं माणूस जिवंत आहे तोपर्यंत माणूस जपला पाहिजे. माणूस गेल्यानंतर फक्त आठवणी बाकी राहतात. खूप जगायचं होतं अजून आजोबांसोबत. मध्ये सोडून अचानक निघून गेले, पण आठवणी मात्र छान छानच ठेवून गेले. इथे मी पाक तयार करून घेतलेला आहे. 1 तारी पाक आला पाहिजे. असे सुंदर लाडूचं मिश्रण तयार झालं आहे. यामध्ये खूप सारे ड्रायफ्रुट्स, गाईचं तूप, वास येण्यासाठी विलायची पावडर घातलेली आहे. आमच्याकडे अशा प्रकारचे लाडू बनवले जातात. तुमच्याकडे असेच लाडू बनवतात का? हे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. खात राहा, स्वस्त राहा, दिवाळीची मजा घ्या, खुश राहा. लाडू आता खाण्यासाठी तयार झाले आहेत. तुमची रेसिपी नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये शेअर करा. कसे वाटले लाडू? बाय बाय.